हे आपली रियांशी बाई हिनं पाहा ना कसं तोंड भरून ठेवलं लस्सी पिऊन. मग हनुमानजीला म्हटलं कुठं चालले. हनुमानजी म्हणत होते पर्सनल मीटिंग आहे म्हणे, येतो म्हणे घरून म्हणे. मग इकडं भेटत होते का टरबूज भेटत होते. आणि भाऊ म्हणे एक शूट करून दे म्हणे मायावाला, म्हणजे फोटो काढून दे म्हणे. तो फोटो काढला आणि हा सीन मस्त भेटला. बाबाचा झुला मस्त झुलत होता. आणि हा इकडं भाऊ मस्त लाईव्ह चालू होता. लाईव्ह घेतो म्हणे, आपले सेवक लाईव्ह घे म्हणत आहे म्हणे. आणि इकडं हनुमानजीचा गदा आणला होता. हनुमानजीचा गदा चोरून इकडं डान्स करत होता. आणि आपली रेली मस्तपैकी शांतपणे जात होती. आणि ऊन एवढी खात होती सांगूच नको. आणि इकडं मस्तपैकी डान्स चालू होते. आणि मीनं काही यावर्षी डान्स नाही केला कारण इच्छा नाही झाली होती. आणि इकडं भाऊनं पाहा ना पुरा KGF वाला लुक केला होता. मग इकडं काकांना भाऊचा डान्स चालू होता मस्तपैकी पंजाबी ढोलवर. मग आपल्याला दिसले का घोडे. मग घोड्यावाल्या भाऊला म्हणलं मी बसू का. घोड्यावाल्या भाऊनं बेइज्जती केली, नाही म्हणे. मग हे VIP माणसं पाहा ना, 4 जण गॉगल लावून आहे ना, मी बिना गॉगलचा. पंजाबीवाला ढोल, अरे रे रे लई लई कातावून वाजत होता हा भाऊ. आणि आपली ही दुकान इथं लागते लस्सीची, त्या ठिकाणी का लागला होता, ट्रक लागला होता. मग इकडं भेटत होती का बुंदी. मग हा इकडं पाहा ना कोणत्यात बसून चुपचाप खात होता. भेटते तर खाऊन घ्या म्हणे. इकडे बसले होते 3 जण, सावली भेटली तर. मग काहीतरी हा घुसूड सांगत होता. आणि इकडं आपल्याला दरवर्षी हे रेली भेटते. हे जे रेली आहे ना, हे कुठे जाते, पालोऱ्याला जाते. आणि इथं भेटत होतं का लस्सी भेटत होती. आणि हा काका माहीत नाही काहून इथं थांबला होता तर. आणि इकडे सेवकीन मस्त भालूसोबत डान्स करत होते. आणि हे अळी एकटीच नाचत होती, हिच्या अंगात आलं होतं पुरं. आणि इकडं पूर्ण ट्रॅफिक जाम झाला होता कारण आपली रेली रोडाच्या तिकडं जात होती. म्हणून इकडं काय झालं होतं, ट्रॅफिक लई लंबा जाम झाला होता. आणि हे लोक लई डान्स करत होते कारण यांच्या जेवढं का होता पंजाबी ढोलवर खूप नाचत होते. तिकडे DJ होता पण DJ सोडून पंजाबी ढोलवर नाचत होते. आणि हे इकडं यांचे फोटोशूट चालू होतं कोपऱ्यामध्ये जाऊन 3 जण. आणि हे हनुमानजी आपला भेस बदलून आले होते काहून तर. मग जय भाऊ माहीत नाही कोणाला पाहून मिसीले ताव देत होता तर. आणि हा ढोलवाला भाऊ अरे रे रे लई कातावून वाजवत होता. मग आम्हाला भेटला का पुलाव. आम्ही पुलाव वगैरे खाल्ला. मग समोर भेटली आपल्याला का लस्सी इकडं मेश्रामजीच्या घराजवळ. इकडं दरवर्षी राहते लस्सी. आणि हे मस्तपैकी कुटी तयार होती इथं दरवर्षी. तिथं केक वगैरे कापतात. मग इकडं का भेटत होती आईस्क्रीम. इकडं आईस्क्रीम काही अवेलेबल नव्हती तर वेळेवर त्यांनी बोलवली. मग ह्या टक्क्या माहीत नाही चप्पल घेऊन का करत होतं. तर मग आपल्याला पण भेटली का आईस्क्रीम. आणि इकडं तर पूर्ण थैल्या भरू आईस्क्रीम नेत होते. खाते ना घरी पण नेते. मग आपली रेली वगैरे भवनाजवळ आली. मग DJ पण आपला दरवर्षीच्या स्टॉपवर थांबला. आणि सर्व बग्ग्या पण आपापल्या घरासमोर सर्वांनी लावल्या. आणि इकडं पण पूर्ण माहोल चालू झाला मग पुरा डान्सचा. आणि हे आपले विक्की भाऊ आकरे यांच्या किती मस्त दिवशी वाढदिवस येते ना, 3 एप्रिलला यांचा वाढदिवस राहते. मग विक्की भाऊ म्हणे पार्टी देतो म्हणे. तर आपण गेलो विक्की भाऊसोबत. मग भाऊनं पार्टी वगैरे दिली. आणि आपण भेटू कुठं पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो करा.